आज एक वेगळा विषय घेऊन आली आहे। खरं तर प्राथमिक शिक्षणाशी संबंधित असा हा विषय आहे। प्राथमिक वय हे जे असते 1 ते 4 वर्षाच्या मुलांचं, हे अगदी आयुष्याची पायाभरणी घडणारे महत्त्व आहे। आणि याच वयात रुजतात सवयी, घडतात विचार आणि आकार घेत राहतं एक व्यक्तिमत्व। आजच्या स्पर्धेच्या युगात आपण गुणांना खूप गुणांना म्हणजे परीक्षेच्या गुणांना आपण फार महत्त्व देतो आणि जे अंगीभूत गुण कौशल्य आहे किंवा मुलांमधले जे संस्कार आहे याला थोडं महत्त्व कमी देण्यात येतं आहे असं मला आजकाल असं वाटतं। फक्त गुण पुरेसे असतात का? गुण महत्त्वाचे असतात, पण संस्कार त्याहून कितीतरी जास्त महत्त्वाचे असतात असं मला वाटतं। कारण गुण कागदावर दिसतात आणि संस्कार हे प्रत्येक मुलाच्या वागण्यात, प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यात, त्यांच्या निर्णयात आपल्याला दिसून येतं। प्रामाणिकपणा शिकवला तर मुलं आयुष्यभर विश्वास जिंकतात। आदर शिकवला तर त्यांची नाती मजबूत होतात। सहकार्य शिकवलं तर ते एकत्र यश घडवतात आणि जबाबदारी शिकवली तर ते स्वतःचं आयुष्य सक्षमपणे घडवतात। पुस्तकातलं ज्ञान महत्त्वाचं असतं हे मला मान्य आहे, मात्र जीवन जगण्याची कला ही मुलांना अवगत व्हावी यासाठी मुलांना फक्त आपण स्कोरिंग फक्त शिकवायचं नाही की मला परीक्षेमध्ये एवढेच मार्क मिळावे, तेवढेच मार्क मिळावेत आणि फक्त मार्क आणि गुण मिळवल्याने माणूस आपला मुलगा एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व घडणार नाही आहे। त्यासाठी आपल्याला त्या मुलामध्ये संस्कार, ते गुण रुजवावे लागतील जेणेकरून ज्यामुळे तो चांगला व्यक्ती तयार होईल। आणि म्हणून आपल्याला गुणांवर काम करायचं तर आहेच, पण त्याबरोबर मुलांच्या मनावर सुद्धा आपल्याला काम करायचं आहे। कारण गुण करिअर घडवतात, पण संस्कार संपूर्ण आयुष्य घडवत असतात। आजच्या स्पर्धात्मक युगात आपण मुलांच्या गुणांवर जास्त लक्ष देतो, पण खरं यश हे केवळ गुणांमध्ये नसतं, ते चांगल्या संस्कारात असतं। प्रामाणिकपणा, आदर, सहकार्य आणि जबाबदारी हीच मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचं खरं भांडवल आहे असं मला वाटतं। आपण मुलांच्या रिपोर्ट कार्डसाठी काम करतो, आजकाल करतात सगळे पालक, सगळ्या पॅरेंट्सला काय वाटतं की आपण मुलांचं रिपोर्ट कार्डने अगदी हाय स्कोर, सगळ्यांपेक्षा हायेस्ट मार्क आपल्या मुलाला मिळाले पाहिजे। आपला मुलगा मग आपला खूप चांगला, खूप हुशार झाला आहे, मुलगा आपला स्कोरिंग चांगलं झालं म्हणजे आपला मुलगा खूप चांगला, असं गैरसमज लोकांचा आहे। पण तुम्ही कल्पना करा की आपल्या मुलाचं स्कोरिंग खूप चांगलं आहे, आपल्या मुलाला परीक्षेमध्ये, कुठल्याही परीक्षेमध्ये, स्पर्धेच्या खूप परीक्षा आता खूप स्पर्धा सुरू आहे परीक्षांची, त्यामध्ये स्कोर जर हायेस्ट असेल तर आपला मुलगा खूप चांगला घडला हे मान्य आहे का सर्वांना? मला मान्य नाही खरं तर। फक्त रिपोर्ट कार्डपेक्षा त्याचं कॅरेक्टर घडवणं आपल्यासाठी फार महत्त्वाचं असते आणि हे कॅरेक्टर जे आहे ना, हे प्राथमिक वयात आपण घडवत असतो। आपण पालक म्हणून आपण सगळे आईवडील आणि आईवडील, परिसर, वातावरणातले सगळे लोक आणि त्यासोबत शिक्षक लोक आणि सगळ्यात महत्त्वाचं प्राथमिक शिक्षण जिथे मुलं घेतात ती शाळा, अशा वातावरणात प्राथमिक वयातच मूल चांगलं घडू शकतं असं मला वाटतं। म्हणून आपल्याला मी जे पुन्हा रिपीट करते की रिपोर्ट कार्डपेक्षा मुलांचं कॅरेक्टर चांगलं घडवण्यासाठी आणि मुलांचं चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया। कारण गुण काही काळासाठी असतात, गुण म्हणजे मार्क्स जे आपण रिपोर्ट कार्डला बघतो ते काही काळासाठी असतात, पण संस्कार हे आयुष्यभर साथ देत राहतात। मग चला तर आपण तयार करूया आपल्या प्राथमिक वयापासूनच आपली मुलं चांगला माणूस आणि चांगला नागरिक घडवण्याच्या प्रयत्नात आपण सतत काम करूया। थँक्यू।